चला यापुढे होणारा सामना शिवशक्ती लोणारे आणि कोळेश्वरी भाग दोन्ही संघाला मी विनंती करतो टॉस बॉक्स मध्ये येऊन मित्रांनो टॉस को बॉक्स करायचा आहे। शिवशक्ती लोणारे आणि मात्र कोळेश्वरी भाग यापुढे होणारा सामना वळूया तिथे मात्र चालू सामन्याकडे। तिथे मात्र पहिला चेंडू लेट्स प्ले राईट आर्म ओव्हर द विकेट। पहिल्या चेंडूवरती इनसाइड आउट ओव्हर कव्हर वन बाउंस सीमा रेषेच्या बाहेर चौकार। फटका कॉपी बुक स्टाईलने खेळलेला फटका क्रिकेटमधील सौंदर्य पाहायला मिळते। कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने कॉपी बुक स्टाईलने खेळलेला फटका पण चारू दत्तच्या बॅट मधून चौकार वसूल केलाय। चांगल्या प्रकारचं पॉवर प्लेचा पॉवरफुल उपयोग करून घेतो आपल्या संघासाठी। आता मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने तिथे मात्र प्रोटेक्शन तैनात केले। पुढील चेंडू मिरज घरत याचा यावेळेसच्या चेंडूवरती हाफ वॉली चेंडू होता परंतु चेंडू जातोय तो घोषांकित परिसरामध्ये डिक्लेअर झोन आहे। किती मोठा फटका येतो बिहाइंड द विकेट लॉंग स्टॉप एरियामध्ये केवळ सिंगल धाव। 5 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते। वन डिक्लेअर स्वरूपात धाववाली फटका चांगला होता। 360 डिग्रीचं मैदान असतं वर्तुळाकार मैदान असतं तर जमलं असतं परंतु इथे 180चं मैदान आहे। बिहाइंड द विकेट लॉंग स्टॉप एरिया इथे बंद आहे डिक्लेअर झोन आहे त्या कारणास्तव सिंगल धाव। 5 या आकड्यावरती आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ इथे प्रगतीपथावरती असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय मिरज घरत। पुढील चेंडू आकोटापाचा चेंडू बॅटची इनसाइड ज्येष्ठ रक्षकाचा झालाय गोलंदाजाला सहारा फर्स्ट विकेट डाऊन। फलंदाजी होत असताना आपण पाहिलं खांद्याचा पुरेपूर वापर केला लेन डिलिव्हरी आणि मात्र अकोट टप्प्याचा चेंडू पुल करायचा होता बॅटची वरली काढा लागली आणि मात्र गोलंदाजाने यष्टीरक्षकाच्या हातामध्ये मात्र झेल दिला फलंदाजाने आणि मात्र बाद झालाय। चांगला असं गोलंदाजाने यष्टीरक्षकाचं दोघांचं धोंडे आपल्याला पाहायला मिळालं तिथे मात्र मरण झालं ते म्हणजेच फलंदाजाचं चांगला असा सापला रचला होता त्या सापल्यामध्ये फसलाय तो म्हणजेच फलंदाज चारू दत्त। त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर प्रदीप। चला बागदांडा एक 12 रिप्रेझेंटेटिव्ह इथे मात्र स्टॅटिस्टिशियन आहे तिथे मात्र यायचं आपला मात्र 12 प्रतिनिधी नाहीये लवकरात लवकर अन्यथा पॅनलाइज केलं जाईल। कोर कमिटी मित्रांनो इथे कठोर आहे सर्वस्वी जबाबदारी आपली असणार आहे। नवीन फलंदाज आम्हाला प्रदीप आलाय फलंदाजी करण्यासाठी वन डाऊन बॅटर। चांगल्या प्रकारचं स्टॅटिस्टिशियन आमच्या बाजूला बसलेस अंकगणित श्रेणी समालोचकाचा पाठीचा काना म्हणजेच गुणलेखक। चांगला फटका आपण पाहतोय पुलचा फटका वंडरफुल आणि मात्र षटकार जातोय सीमा रेषेच्या बाहेर षटकार। चांगल्या प्रकारे डीप स्क्वेअरले क्लिअर करणारा आणखीन एक बेधुंद आणि विशालकायी फटका षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते। 11 रन्स 11 या धावपटलावरती लागतात। एक गडच्या मोबदल्यामध्ये आल्या आल्या षटकार मारून आपले इरादे स्पष्ट करतोय प्रदीप। आणखीन एक मारण्याचा प्रयत्न तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे काय घडते तिथे मात्र थोडस गच्चाळ क्षेत्ररक्षण बॅकअप तोपर्यंत होते आणि मात्र बॅकअप झाल्यानंतर तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण होतात। 13 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते। चांगल्या प्रकारचं चित्र मैदानावरती पॉवर प्लेचं षटक एखादी विकेट एखादा षटकार एखादा चौकार संमिश्र षटक या षटकामध्ये तिन्ही बाजू आपल्याला पाहायला मिळतात। सिंगलचं कन्व्हर्जन डबल मध्ये सुद्धा झाले। पहिला पुढील चेंडू यावेळेचा चेंडू लेग स्टिक सोडून जाणारा पंचांचे 2 हात जमिनीला समांतर धाव गेले स्कोरर मित्र अवांतर। 14 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचत असताना पाहायला मिळतात काहीसा ऑफ स्टिक वरती गोलंदाजी होत असताना कदाचित लेग स्टंप वरती गोलंदाजाने काहीसा पायावरती टाकण्याचा प्रयत्न केला स्वतःच्या प्रयत्नामध्ये मिरज इथे अनसक्सेसफुल होते। यावेळेचा चेंडू धीम्या गतीचा चेंडू हलक्या हाताने टॅप केला त्या चेंडूला पॉइंटच्या क्षेत्रामध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न तोपर्यंत मैदानामध्ये चिकी रन चोरटी रन इथे मात्र पूर्ण आणि मात्र 15 आकड्यावरती
खेळ इथे पूर्ण होतो. पहिल्या षटकाचा इथे मात्र खेळ समाप्त. एक गडी बाद 15 धावा धावपटलावरती लागतायत. 3 षटकांचा सामना. आता मात्र जे मात्र पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन होतं ते मात्र बंधन होतं ते मात्र खुलं असणार आहे 2 षटकांसाठी. लवकरात लवकर स्पीडअप करा मित्रांनो, डिले करू नका. चांगल्या प्रकारचा सामना, चित्तथरारक सामना. मैदानामध्ये क्रिकेटचा महासंग्राम रणधुमाली आणि मात्र या जोगेश्वरी माता आवास या क्रीडांगणावरती नयनरम्य असं हे मैदान आणि मात्र 180चं मैदान आणि या मैदानावरती चांगला रंगणारा सामना आपल्या भेटीसाठी आलाय. एकीकडे दिलदार बागदांडा आणि त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी रांजणपाडा. दुसऱ्या फेरीचा सामना गोलंदाजीच्या मोर्चावरती ओव्हर नंबर 2च्या मोर्चावरती रोहन. पाहूया रोहन मागील षटकामध्ये मागील मॅचचा आढावा घेतला तर खऱ्या अर्थाने चांगली गोलंदाजी करत होता, परंतु ही मॅच वेगळी आहे आणि मात्र पाहायला गेलं तर समोर प्रतिस्पर्धी सुद्धा त्या धाटणीचे. प्रदीप स्ट्राईक एंड वरती राईट ऑफ ओव्हर द विकेट. प्रदीप साठी हा फेकलेला चेंडू. तिथे मात्र काय घडते, झेल काहीसा होत नाही. नोमॅन्स लँड मध्ये 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये निर्जन स्थळी चेंडू पडते तोपर्यंत सिंगल. 16 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते. पहिल्या चेंडूवरती काहीसा चान्स क्रिएट झाला होता. 30 सर्कलचा आतमधला क्षेत्ररक्षक कॉलिंग नव्हतं आणि मात्र वाईडेस्ट लॉंग ऑफ मधला क्षेत्ररक्षक थोडंसं जम्बलिंग झालं आणि मात्र तोपर्यंत निर्जन स्थळी चेंडू ट्रॅव्हल झालाय. पुढील चेंडू. यावेळेस चेंडूवरती मोठा ब्लास्ट परंतु प्रॉपर कनेक्शन नाहीये. तिथे मात्र नीरज पकडतोय झेल. सेकंड विकेट डाऊन. चला मित्रांनो, रोहनला सुद्धा विकेट त्याच्या नावावरती त्याच्या खात्यामध्ये लिहावी लागली आणि मात्र चांगल्या जर आपली गोलंदाजी चांगल्या धाटणीची होत असेल तर विकेट सुद्धा आपल्याला मिळणार. आणि मात्र त्यासाठी आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये इव्हिनिंग सेशन मध्ये प्रॅक्टिस सेशन करत असतो की आपल्या मॅच मध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचा गेम आपला व्हावा. त्यासाठी मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण प्रॅक्टिस सेशन करत असतो. त्याचं मात्र प्रत्युत्तर केलंय आणि मात्र दुसरा लागलेला धक्का 16 आकड्यावरती. नवीन आलेला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अथर्व स्ट्राईक एंड वरती आलाय. पाहूया इथे मात्र 3 षटकांचा सामना आहे म्हणजे प्रति चेंडू मागे मोठे फटके येणार हे मात्र गोलंदाजांना सुद्धा माहिती आहे. 3 षटकांमध्ये हाणामारी होणार, षटकार चौकारांचा पाऊस किंवा आतिषबाजी होणार. पाहूया या चेंडूवरती काय घडणार. आखूड टप्प्याचा चेंडू, मोठा फटका परंतु चेंडू कुठे जातो पाहूया. वेट फॉर अंपायर डिसिजन. पंचांचा डिसिजन येतोय. घोषांकित परिसर म्हणजेच 1 डिक्लेअर स्वरूपात धाव येते आणि मात्र 1च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते 17 या आकड्यावरती. 17 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट डाऊन. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. मैदानावरती रोहन गोलंदाजीच्या मोर्चावरती आपण पाहतोय. चांगल्या प्रकारचं चित्र मैदानावरती. फटक्यामध्ये चांगला असा प्रॉपर कनेक्शन झालं होतं परंतु तिथे मात्र डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये जो आपण झेंडा आहे त्या बाजू अलीकडेच्या बाजूने गेलाय आणि मात्र त्या कारणास्तव आपण पाहिलं तर 1 धाव. आणखीन एक मारण्याचा प्रयत्न, थोडासा सनमरीन डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर काहीसा स्किट होऊन खाली राहतोय चेंडू. कधी अनएक्सपेक्टेड बाउन्स करेल प्रेडिक्ट करता येत नाहीयेत. म्हणून वीरेंद्र सहवाग नेहमी म्हणतात क्रिकेट ऐसा खेळ है उसमें हर प्रेडिक्शन फेल है. अशा प्रकारे क्रिकेटचं भाकीत करणारा इथे जन्माला आलेला नाहीये. तोपर्यंत एकेरी धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये आणि या 2 धावेच्या मदतीने 19 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते. चांगल्या प्रकारचं चित्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सिंगलचं कन्व्हर्जन डबल मध्ये करणं तितकंसं महत्वाचं आहे. षटकार चौकार येत नाहीयेत आणि मात्र ते न आल्यामुळे एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते. बागदांडा हा संघ मैदानावरती पुन्हा एकदा सिंगल. 20 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते आणि मात्र पाहता पाहता दुसऱ्या षटकातील एक राहिला ना, 1 चेंडू शिल्लक आहे. चांगल्या प्रकारची गोलंदाजी मैदानावरती आपण पाहतोय. हलक्यात रेस्टवर केलंय या चेंडूला. काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये तिथे मात्र मिरजचा चांगला असा थ्रो आपण पाहतोय. तोपर्यंत सिंगल 21 रन्स आफ्टर 2 ओव्हर कंप्लीट. चला मित्रांनो, लॉस ऑफ 2 ओव्हर 21 झाल्यात. 21 या आकड्यावरती 2 गडी बाद
2 षटकांचा खेळ इथे संपन्न होतो आणि मात्र पाहूया आता मात्र तिसऱ्या षटकामध्ये भैरवीचे षटक डेथ ओव्हर स्पेशलिस्ट स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन येणारा गोलंदाज गीतेश. मागील मॅच मध्ये आपण चौथ्या षटकासाठी त्याला इन्व्हाइट केला होता. पहिले सामने जे होते पहिल्या फेरीचे ते मात्र 4 षटकांचे होते. वेळे अभावी आपण सेकंड राऊंडचे सामने 3 षटकांचे ठेवले. प्रत्येक संघाला इथे मात्र बेनिफिट आहे, ऍडव्हान्टेज आहे आणि मात्र वाऱ्याची दिशा पहिली पश्चिमेकडून पूर्वेकडे वारे वाहत आहेत. उजव्या हाताच्या बॅटरला इथे मात्र सुवर्ण संधी वाऱ्याचा साह्य असा लाभ आहे. परंतु पाहूया प्रदीप मागील मॅच मध्ये केलं सासवणे संघासमोर, यशवंत देव सासवणे संघासमोर ते मात्र करावं लागेल. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय पॉइंटच्या क्षेत्रामध्ये थोडंसं गच्चाल क्षेत्ररक्षण, तोपर्यंत बॅकअप करणारा क्षेत्ररक्षण चकलाय. पुन्हा एकदा सिंगलचं कन्व्हर्जन डबल मध्ये जणू काही किराणा माल दुकानाच्या स्टोअर मध्ये बाय वन गेट वन ची ऑफर चालू होती की काय, या दोन्ही बॅटरने उठवली. जिथे मात्र एक धाव होती तिथे मात्र बाय वन गेट वन जशी काय ऑफर होती आणि मात्र 2चा भुर्दंड लाभलाय समोरच्या टीमला आणि मात्र धावफलक जाऊन पोहोचते 23 या आकड्यावरती. चांगल्या प्रकारचं स्टॅटिस्टिशियन आमच्या बाजूला बसले, चांगलं असं अंकगणित श्रेणी. समोरच्या दिशेमध्ये व्ही फॅक्टर मध्ये मारलाय चेंडू, जातोय 1 धाव सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. वाईडेश लॉंग ऑन क्लिअर करणारा हा चौकार आपण पाहतोय. असरदार चौकार होता. या फटक्याची नितांत गरज होती. या चौकाराच्या मधून 27 रन्स इन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 2 विकेट डाऊन, थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. यावेळेस चेंडूवरती आपण पाहतोय ऑफ साइड ऑफ स्टंप बुंद्यामध्ये ठेवलाय आणि मात्र या चेंडूवरती कोणतीही धाव नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता, ज्या वेळी निर्धाव चेंडूची सांगता होते त्यावेळी गोलंदाजाचा नेहमी कॉन्फिडन्स उंचावत असतो. हे चित्र मैदानाच्या आतमध्ये आपण बऱ्याच कालावधीमध्ये पाहत असाल. हे चित्र मैदानाच्या मध्ये आतमध्ये पाहतोय. आता मात्र गीतेश काय करतोय पाहूया. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा, परंतु पंच नाखुश आहे. जास्तीचाच ऑफ साईड वरून गेलाय चेंडू आणि पंचांनी दंडात्मक कारवाई, दोन्ही हात समांतर जमिनीला आणि मात्र धाव आली ती अवांतर. लॉ क्रमांक 22 इथे अनावरण झालं. 1 धाव वाईल्ड स्कोर कार्ड मध्ये. अद्यापपर्यंत चांगल्या प्रकारे धावफलकावरची स्थिती म्हणूया. स्विच करायचा होता. आता मात्र उंच माझा झोका कोणाच्या हातामध्ये, तिथे मात्र क्षेत्ररक्षक पकडतोय झेल आणि संपतोय प्रदीपाचा खेळ. या आकड्यावरती तिसरा लागलेला धक्का दिलदार भागदांडा या संघाला. अद्यापपर्यंत चांगल्या प्रकारे उजव्या हाताने चांगल्या प्रकारे धावा येत असताना जे म्हणतात ना सीधे उंगली से घी ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पडते, तशा पद्धतीने स्विच करण्याचा प्रयत्न त्या फलंदाजाचा माइंडसेट दिसतोय आणि मात्र तो फलंदाज तंबूचे असलेला प्रदीप बॅक टू द डगआउट. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज प्रणय मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. अद्यापपर्यंत गीतेशच्या नावावरती त्याच्या कॉलम मध्ये एक विकेट लिहावी लागते स्कोरर मित्राला. चांगल्या प्रकारे त्याची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र चांगल्या प्रकारे खेळ करायचा असेल, फिल्डिंग मध्ये बदलाव करत असताना काहीच आपल्याला पाहायला मिळते. वाईडेश लॉंग ऑफ थोडासा आतमध्ये बोलवत होता, परत सीमारेषेच्या लगत लावलाय. पाहूया काहीतरी जाले फेकतायत, ट्रॅप लावायचा प्रयत्न दिसतोय. अलॉंग द कार्पेट तिथे मात्र क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये काव कॉर्नर म्हणूया मीरज आहे आणि मात्र तिथे मात्र कोणतीही सिंगलच धाव, कुठलंही गचाल क्षेत्ररक्षण नाही आहे आणि त्या कारणास्तव सिंगलच्या मदतीने 29 या आकड्यावरती धावफलक स्कोर कार्ड आपल्याला जात असताना पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. शेवटचे 1 चेंडू शिल्लक आहेत. शेवटच्या चेंडूवरती पाहूया काय घडतंय आणि काय बिघडतंय चेंडू फलीच्या युद्धामध्ये. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा सिंगल साठी मारलाय. दुसरीचा कॉल, दुसरी धाव घेत असताना पॉपिंग क्रीज मध्ये पूर्ण. तिसरीचा प्रयत्न दिसतोय का, नाही आहे. 2च धावा आणि मात्र 2च्या मदतीने 31 धावा, 31 रन्स 32च इथे मात्र लक्ष ठेवलंय. कुठे जाऊ नका, पाहत राहा एके लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळेल आणि मात्र या मॅचचा मनमुराद आनंद घ्या. चला नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. शिवशक्ती लोणारे आणि त्यांच्या विरोधामध्ये कोलेश्वरी भाग. इनिंग ब्रेक झाली आणि मात्र इनिंग ब्रेकच्या आतमध्ये टॉस करणं तितकंसं महत्वाचं आहे.
टॉस कव्हर्स करण्यासाठी लवकरात लवकर शिवशक्ती लोणारे आणि कोलेश्वरी भाग. कर्णधार इथे आलेला आहे. तर कोलेश्वरी भाग, माझा आवाज आपल्या कानापर्यंत पोहोचत असेल तर कर्णधार लवकरात लवकर यायचा आहे. चला मित्रांनो, दोन्ही संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहे. कोलेश्वरी भाग संघाचा आलाय, शिवशक्ती लोणारे संघाचा सुद्धा कर्णधार आलाय. चला, तिथे मात्र सन्मान्य आकाशी गुरव यांच्या शुभ हस्ते इथे मात्र पवित्र हस्ते नाणेफेकीचा कॉल होते. टॉस कबास कोणाच्या बाजूने पाहूया. हेड किटेल शिवशक्ती लोणारे संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. यापुढे होणारा सामना कोलेश्वरी भाग आणि शिवशक्ती लोणारे या दोन संघांमध्ये. चला मित्रांनो, तिथे मात्र 31 धावा लागल्यात आणि मात्र 32 धावांचं लक्ष समोर आहे. प्रथम सत्रामध्ये आपण पाहिलं, पहिल्या सत्रामध्ये 31 बनवले आणि मात्र 32 करायचे आहेत. 10.5ची सरासरी प्रत्येक षटकामध्ये राखावी लागेल. दिलदार वागदांडा आणि त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी रांजणपाडा दुसऱ्या फेरीचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चला, सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल करायची आहे. का डिले करताय? चला, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग प्लेअर दाखल होत असताना पाहायला मिळेल. रोहन पाटील आणि मात्र मीरज घरत ही जोडी मागील मॅच मध्ये सुद्धा हीच होती. ओपनिंग प्लेअर काहीसं बदलत नाहीयेत. त्यांच्या वर्षी त्यांचा विश्वास आहे. संघाचा कर्णधार मीरज आहे आणि मात्र रोहन सुद्धा त्याची साथ निभावण्यासाठी इथे आलाय. 32 करायचे आहेत. येणारे 18 चेंडू आणि मात्र 32 धावसंख्येची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. दोन्ही संघ त्या ताकदीचे आपल्याला पाहायला मिळतात. अलिबाग पंचक्रोशील मधील नामांकित संघ आणि मात्र नावलौकिक संघांमधील घमासान युद्ध टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहतोय. सुंदर असं क्रीडांगण, जोगेश्वरी माता आवास हे क्रीडांगण आणि नयनरम्य असं मैदान. जरी 180चं मैदान असलं तरी मित्रांनो, चांगलं मैदान आपल्याला मैदानावरती भौगोलिक स्थिती पाहिली तर चांगलं आउटफील्ड सुद्धा सुपर फास्ट आहे. वळिया मैदानाच्या दिशेने तिथे मात्र बॉलची चाचपणी केली जाते. कुठला चेंडू जास्तीत जास्त ट्रॅव्हल होईल आणि कुठल्या चेंडूवरती मिडल ऑफ द बॅट होईल चेंडू, ती चाचपणी दोन्ही बॅटर करतायत. तोपर्यंत बॉल सिलेक्ट करतायत आणि मात्र लगेचच सामन्याला सुरुवात करतायत. तिथे मात्र गोलंदाजीच्या मोर्चावरती आपण पाहू भावेश याला, जो मात्र फलंदाजी करत असताना थोडासा अपयशी झाला. आता मात्र गोलंदाजीची भूमिका त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. तिथे मात्र रोहन स्ट्राईक एंड वरती, नो स्ट्राईक एंड वरती मीरज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये गावदेवी रांजणपाडा संघाकडून आपल्याला पाहायला मिळेल. सामन्याला सुरुवात होते. पंचांच्या उजवीकडून राईट आर्म राऊंड विकेटचा मारा. लेट्स प्ले, लेट्स बॅटल बिगिन. पहिला चेंडू लोअर फुल टॉस परंतु नो आहे. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. नो प्लस वाईट, माफ करा, डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. 2 धावेचा बोनस आणि मात्र फ्री हिटची सुवर्ण संधी. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. उघडा डोले पहा नीट. पुढील चेंडू आहे फ्री हिट. हे समीकरण GR निघालाय आणि मात्र GR लागू पडलाय. फ्री लायसन असेल, फक्त रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होईल फलंदाज. यावेळेचा चेंडू पंच काय सांगतात? पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर. धाव लिहून घ्या स्कोरर मित्र. अवांतर 3 या आकड्यावरती फ्री हिटची सुवर्ण संधी जारी असणार आहे. चांगल्या प्रकारचं मैदानावरती खेळ करायचा असेल, पहिलीच मात्र संघ चुकी करतोय. जास्तीचाच एफर्ट्स लावत असताना भावेश आपल्याला पाहायला मिळतोय. फ्री हिटचा संधी आहे. यावर चेंडूवरती झेल झाला तरी काहीच फरक पडणार नाहीये आणि मात्र झेलचा प्रयत्न सुद्धा करत नाहीयेत गोलंदाज. तोपर्यंत सिंगल 4 धावा पहिल्या चेंडूवरती आल्यात.
अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर मित्रांनो 32 धावा बनवत असताना पहिला चेंडू भीमर स्वरूपाचा वेस्ट हाईटचा हा चेंडू आपण पाहिला आणि मात्र कमरेच्या वरती चेंडू टाकल्यानंतर पंचांनी नो दंडात्मक कारवाई करावी लागली गोलंदाजाला. अतिरिक्त नो फेकला तर मित्रांनो तुम्हाला गोलंदाजी बंद करावी लागेल. चांगल्या प्रकारचं चित्र मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागेल सामना जिंकण्यासाठी. आला रे आला नीरज घरतच्या बॅटमधून A1 क्वालिटीचा षटकार आला. वर फुल टॉस होता. डीप स्क्वेअरले क्लिअर करणारा षटकार आपण पाहिला आणि मात्र 10 या आकड्यावरती डबल डिजिट मध्ये दुहेरी संख्येमध्ये धावफलक जाऊन पोहोचते. आणखीन एक त्या परंतु क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक करतोय काय झेल सोडतोय हे मात्र सुनिश्चित होतं. तोपर्यंत सिंगल 11 रन्स विदाउट लॉस फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. आता मात्र हातामध्ये झेल दिला होता परंतु हातातून जशा प्रकारे अंगोलीला जात असताना हातातून साबण निष्ठावा ना तशा पद्धतीने इथे चेंडू निसटलाय आणि मात्र चेंडू जमीनदोस्त झालाय. चांगल्या प्रकारचा आता मात्र गोलंदाजाने कमबॅक केले होते. एक षटकार आल्यानंतर त्याच फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवलाच होता परंतु क्षेत्ररक्षकाने केलेली चुकी महागात पडते. आणखीन एक मोठा फटका परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षक पकडतो झेल आणि फर्स्ट विकेट डाऊन. नो 11 या आकड्यावरती एक गडी बाद. अद्यापपर्यंत विकेट जात नव्हत्या. लगेच दुसऱ्या चेंडूवरती रोहन पाटीलला तंबूचा ऑस्ट्रेलियाला परत पाठवलंय. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. चान्स क्रिएट करतोय परंतु चान्स अडॅप्ट करणं क्षेत्ररक्षकांच्या बाजूने आहे. क्रिकेटच्या 3 बाजू असतात फलंदाजी गोलंदाजी आणि तिसरी बाजू कुठली तर क्षेत्ररक्षण. तिन्ही बाजूंवरती तुम्ही आघाडीवरती चांगला आपला संघ असेल संघ बांधणी असेल तर आपल्या संघाला कोणी पराभूत करण्याची क्षमता सुद्धा नसेल. मित्रांनो तिन्ही आघाडींवरती कुठली फलंदाजी चांगली असते कुठल्या संघाची गोलंदाजी चांगली असते परंतु तिन्ही अव्वल दर्जाची जर क्वालिटी आपल्या संघामध्ये असेल तर मित्रांनो आपल्या संघाचं सुनिश्चित किंवा आपल्या बक्षीस पात्र नक्कीच होणार यात मात्र कोणतेही दुमत नाहीये. वर या मैदानाच्या दिशेने पुढील चेंडू गीतेश आलाय नवीन बॅट्समन. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा एक चेंडू चांगला परत चेंडू वाईट चेंडू फेकतोय. वाईट हा वाईटच असतो. 6 चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज येतो आणि मात्र किती वाईट फेकाल नो फेकाल तितके चेंडू अतिरिक्त तुम्हाला फेकावेच लागतील. समोरच्या संघाला बोनसच्या स्वरूपात धावा 12 रन्स लॉस ऑफ 1 विकेट डाऊन फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. यावेळेस चेंडूवरती चान्स क्रिएट झाला परंतु चेंडू मात्र घोषांकित परिसरामध्ये डिक्लेअर झोन मध्ये 13 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते आणि मात्र पहिल्या षटकातील एक चेंडूचा खेळ येणे बाकी. अद्यापपर्यंत षटक लांबवले. या षटकामध्ये जास्तीत जास्त गोलंदाजाने चेंडू फेकलेत आणि मात्र कदाचित वाईट कदाचित नो यदा कदाचित काही करण्यासाठी गोलंदाज आला नव्हता परंतु जास्तीचं एक्सपेरिमेंट करण्याच्या नादामधून हातातून रिलीज चेंडू करत असताना लोअर फुल टॉसच्या जागी भीमर स्वरूपाचा चेंडू सुद्धा पहिल्याच चेंडूवरती जात असताना आपण पाहिलाय. शेवटचा अंतिम चेंडू या चेंडूवरती स्क्वेअर कट करायचा होता. पंच नाखुश आहेत. पंच पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये कवायत करतात आणि आमच्या स्कोरर मित्राला इशारा दर्शवतात हाही चेंडू वाईट असल्याचा. सोर पद्धतीचा चेंडू अवांतर स्वरूपाची धाव 14 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. ही परिस्थिती आपण पाहतोय. हलक्या त्याने स्टोअर केले परंतु काय कोणतीही धाव घेत नाहीयेत. चांगले क्षेत्ररक्षण पहिल्या षटकाचा इथे खेळ होते समाप्त. 14 आकड्यावरती एक गडी बाद. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 32 करायचे आहेत. 14 धावा लागल्यात. चांगली सुरुवात म्हणता येईल. आकर्षक सुरुवात बहारदार सुरुवात गावदेवी रांजणपाडा या संघाचा कर्णधार एका बाजूने खिंड लढवतोय तो म्हणजेच मिरज. एक षटकार आला होता. दुसऱ्या चेंडूवरती चान्स क्रिएट झाला होता परंतु जर आणि तरला क्रिकेटमध्ये थारा नसतो हे चित्र आपण अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये पाहत असाल. आता मात्र चारू दत्त गोलंदाजीच्या मोर्चावरती येतोय.
पाहूया या षटकामध्ये सर्वांच्या नजरा या षटकामध्ये कमीत कमी कंजूसभरी गोलंदाजी झाली तर मित्रांनो दिलदार बागदांडा संघासाठी सामना बनू शकेल, अन्यथा या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा आल्या तर मित्रांनो गावदेवी रांजणपाडा संघाच्या बाजूने सामना बनू शकेल. जशा प्रकारे नाणेफेकी करत असताना हेड की टेल दोन्ही संघ जिंकण्याच्या ईर्षेने येतात, परंतु सत्यामध्ये स्वप्न एकाच पूर्ण होतं. एकाला पराभूत आणि एकाला विजयाची माल गळ्यामध्ये परिधान करून दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश निश्चित मिळत असतो. यावेळेस चेंडू वाईट पंचांनी घोषित केला आणि मात्र एक धाव वाढते, 15 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते. लेफ्ट ऑफ ओव्हर द विकेट. पहिला चेंडू आणि मात्र यष्टीरक्षक प्रदीप दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये सुद्धा फंबल आणि तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये चेंडू जमीनदोस्त. डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पाहायला गेलं तर मित्रांनो पहिला चेंडू वाईट फेकला आणि मात्र नंतरच्या चेंडूवरती विकेट जाण्याची दाट शक्यता होती, परंतु शक्यता नाकारता आली. आणखीन एक जशा प्रकारे झेल सोडला होता जखमेवरती मीठ चोळण्याचा प्रकार षटकार. पाहायला गेलं मित्रांनो आता झेल सुटला होता प्रदीपच्या मागील चेंडूवरती चारुदत्तच्या, परंतु यष्टीरक्षकाने झेल सोडल्यानंतर जखमेवरती जशा प्रकारे मलमपट्टी लावतो तशा प्रकारे मीठ लावल्याचा प्रकार आपण पाहिला. आणखीन एक मारण्याचा प्रयत्न प्रॉपर कनेक्शन नाही आहे तिथे मात्र आता मात्र फलंदाज कर्णधार संघाचा कर्णधार इथे बाद. मित्रांनो मिरज संघाचा कर्णधार बाद झाल्यानंतर रोहन नावाचा 21 झाल्यात 32 करायचे होते 21 झाल्यात मित्रांनो. चांगल्या प्रकारे आता मात्र 11 धाब्यांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. तिथे मात्र रोहन नावाचा फलंदाज इथे मात्र गोलंदाजी करत असताना चांगली कामगिरी केली, दुसऱ्या षटकामध्ये आला होता, परंतु आता मात्र फलंदाजी करायचंय जिथे कमी तिथे आम्ही. जशा प्रकारे संघाला कुठली बाजू कमकुवत वाटत असेल तेव्हा मात्र फलंदाजी करतो तो मित्रांनो खरा फलंदाज किंवा गोलंदाज अष्टपैलू कामगिरी करणारा. आता मात्र रोहन आलाय पाहूया. तिथे मात्र 2 गडी बाद ही परिस्थिती 21 या आकड्यावरती दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती असताना तिथे मात्र चारुदत्त लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा करतोय. इथे मात्र आल्या आल्या आपल्या बॅटचा तडाखा पंचउडा बोर गेंद गई कोसोदो टाटा बाय बाय 6. 27 धावा धावपटलावरती लागतात. यावेळेस चेंडू फुल्लर लेन पद्धतीचा चेंडू होता, स्लॉट मध्ये दिला आणि त्याला डिपॉझिट केलं ते म्हणजेच वायडेश लॉंगॉनच्या डोक्यावरून सीमा रेषेच्या बाहेर षटकार. चांगल्या पद्धतीने फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये ओरपिच पद्धतीचे चेंडू तुम्ही टाकणं पडले महागात. रोहन आल्या आल्या आपल्या बॅटचा जलवा जोहर दाखवतोय आणि मात्र या धावसंख्येला चांगल्या प्रकारे आकार निर्माण करतोय.
स्कोर कार्ड. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. आता मात्र 32 धावा करायच्या होत्या. 5 धावसंख्येची आवश्यकता. 27 लागल्या धावपटलावरती. तिथे मात्र गावदेवी रांजणपाडा संघ फलंदाजी करतोय आणि मात्र क्षेत्ररक्षण करतोय तो म्हणजे दिलदार वागदांडा. हा संघ मैदानाच्या आतमध्ये चांगला असा क्रिकेटचा महाकुंभ मेळावा इथे मात्र रंगलाय तो म्हणजे जोगेश्वरी माता आवास या क्रीडांगणी. क्रीडांगण चांगलं आहे. यावेळेस चेंडूवरती इनसाइड आउटचा फटका. तिथे मात्र वायडेस्ट लॉंग ऑफ मधला क्षेत्ररक्षक करतोय तरी काय. अखेर ढोंडो रे साजना. अखेर चेंडूला शोधता आलेलं नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. मधला क्षेत्ररक्षक चेंडूला शोधत होता. शोधतच राहिला. सीमारेषा ओव्हर द रोप. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर गेला. चेंडूने गोलीगत धोका दिलाय त्या क्षेत्ररक्षकाला. 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय मित्रांनो. आता मात्र 6 चेंडू आणि मात्र विजयासाठी 1 धावसंख्येची आवश्यकता. चला मित्रांनो 1 धाव पाहिजे आणि मात्र गोलंदाजीच्या मोर्चावरती गोलंदाज. चला गीतेश आहे स्ट्राईक एंड वरती. 1 धाव. टेस्ट क्रिकेटची इथे मात्र आठवण आली. सर्व क्षेत्ररक्षक जवळ बोलवलेत. 1 धाव द्यायची नाहीये हा माइंडसेट दिसतोय आणि मात्र पाहूया शेवटचा 6 चेंडू आणि मात्र 1 धाव. आलेल्या चेंडूवरती पहिल्या चेंडूवरती गडी बाद. 5 चेंडू आलेला फलंदाज. गोलंदाजाचं नाव कांचन. माफ करा भूषण गोलंदाजाचं नाव. चला वळूया मैदानाच्या दिशेने. तिथे मात्र भूषण गोलंदाजीच्या मोर्चावरती आपण पाहतोय. शेवटचं निर्णायक षटक आहे. तिथे मात्र 5 चेंडू आणि मात्र 1 धावेची आवश्यकता असताना पहिल्या चेंडूवरती विकेट. पाहूया काय घडते आणि काय बिघडते या खेळामध्ये. आखोटापाचा चेंडू विनिंग फटका. 1 धाव सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. चेंडू तिथून आणायचा आणि मात्र दिलदार वागदांडा संघाचा भावेश कोर कमिटीच्या भेटून जायचंय आयोजकांना. भावेश भेटून जा. तोपर्यंत डीजे ब्रेक. मधुसूदन राणे सरांना मी विनंती करतो आपण इथे आसन व्यवस्था केलेली आहे. आपण या आणि मात्र या आसन ग्रहण करा आणि मात्र या खुर्चीवरून सामन्याचा मनोमरात आनंद घ्या. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतो नो डाऊट मिरज घरात या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. भावेश पाटील बागदांडा आयोजकांना भेटून जायचंय. भावेश पाटील बागदांडा संघाचा खेळाडू आयोजकांना भेटून जा.